आज काय स्पेशल आहे? आज मी फ्लावर मटरची भाजी बनवते. फ्लावर मटर आलू हा. रश्श्यावाली भाजी बनवते. आणि हे काय काय घेतलंय? त्याच्यासाठी त्याला कांदा पाहिजे, हा. खोबरं पाहिजे, हम्म. आलं लसूण, हम्म. मटर, बटाटा, फ्लावर. हा. आता आपण याची पहिली फ्राय करून घेऊ. हा. ही धुवून घेतलेली आहे भाजी. हो. हा. आता बघा इकडे मी फ्राय करते त्याची बरं का. हो. बाई याच्यातलं काय ना खाऊ ना. इकडे रे तू. कांदा टाकू. टमाटाच नाही आला या पाहिजे. आता कांदा परतून 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 घ्यायचा बरं का. हा. पाच 10 मिनिटामध्ये कांदा परतून होते. हा. हे कशाला बनवलं? हा. हे लोक बनवून भाजीचं काय आजीला दे ना चिकन मराठीला. झाला बघ आपला कांदा बरं का. झाला का? आता थोडाच परतून घ्यायचा. हा. आता त्याच्यात आपण थोडं खोबरं पण परतूया. त्याच्यातच हा. 2 in 1. बघ त्याच्यात आलं लसूण टाकून देऊया. चांगलं परतून घेऊ आपण. झालंय बरं का. हा. बोल ना बाळा तू काहीतरी बोलत राहायचं. एकदा बघू का ऐक तू कसं केलंय. बघ
सगळं परतून घेतले बरं का आता आपण. आता काय? आता आपल्याला फ्लॉवर पण परतून घ्यायची बरं का. फ्लॉवर पण? बरं ठीक. हे बघ. तोपर्यंत आपण हा मसाला तयार करून घेऊ. हा हो, मिक्सरमध्ये. दादा थोडं पाणी घे दादा. एकदा तू कसं केलंय ते पण सांग थांब. दादा ते पाणी आहे. हे बघा आता किती चिकनीत पुन्हा वाटून घेतले. हा खूपच छान. आता ही फ्लॉवर चांगली परतून घेतली. हा हो. म्हणजे परतून घेतली ना हां. तर इथं वास येत नाही भाजीमध्ये. आता हे काढून घेते बरं का मी. हां काढ. तुझ्या तर बाउल्स पण खूपच छान आहेत. आता आपण बटाटे पण परतून घेणार आहे बरं का. हो, सगळंच परतून घ्यायचं. आता एकीकडे आपण मसाला परताय घेऊ. हा हो. आता ही कढई ठेवू. ना हो. असं पुसून घ्यायचं. असं पुसून घ्यायचं. विचारायचं ऐकायचं तू विचार ना. हा हे बघ बा मी याच्यामध्ये तेल टाकले बरं का. हो हो. आता बनवती रश्याची भाजी बनवते बरं का. कोणती रशाची भाजी? मटर फ्लावर बटाटा. बटर फ्लावर बटाट्याची भाजी. हो. तुला आवडते ना? हा, तशी ती आई बनवती तशी. आईच्या हातची खूप छान. असं बघायचं. माझी आई खूप छान बनवते. तू बोल ना. माझी आई खूप छान बनवते. आज खूपच भूक लागली वाटतं तुला. हा, मी हातच घेऊन आलो. हो का? हा, बरं झालं घेऊन आला. आता हातपाय धुवून घे आणि बाहेर जाऊन टीव्ही बघ. हा चालतं. हा. हे बघ याचा कसा रंग बदलत चाललाय बघितलं का. हो, मला तर ते फ्रेंच फ्राईजच वाटतंय. अशी भाजीमध्ये टाकलं ना फ्राय करून खूप छान भाजी होती. आता ओ. बघ इकडं बघ मसाल्याकडे बघ. दाखव ना. हा बघ हा. हा गरम मसाला. कोण?
हवाला हा गरम मसाला, हा ही हळद, हळद, धने पावडर, धने पावडर, हा काळा मसाला, काळा हे मसाला, लाल तिखट, हे लाल सगळे तिखट. आपण एक एक चमचा टाकणार आहे. हा हो हे बंद कर. बघ टाकलं. हो सगळे मसाले आपण एक एक चमचा टाकले. हा हा आता त्याच्यामध्ये एक चमचा काय मीठ टाकूया. हा मीठ हा, हे मीठ टाकलं. हा हो आता आपण वाटलेला त्याचा असा फेस का बरं होतोय मसाला टाकल्यामुळं. बघ आता हा वाटलेला मसाला आपण त्याच्यात घालूया. बघा आपल्या आईने आता वाटलेला मसाला त्या कढईमध्ये टाकलेला आहे. आता काय करायचं आई? आता हे मस्त तेल फ्राय करून घ्यायची. तेल सुटोस तर म्हणजे म्हणजे असे मसाल्यातून तेल बाजूला झालं पाहिजे. तसं होतं का? वा काय रे तुला वास येतोय ना? हा तुम्हाला जसं तिखट लागत तसं टाकायचं. बघा कोणाला तिखट लागतं, कोणाला कमी तिखट लागतं, हा त्याप्रमाणे मसाले टाकायचे. ओ म्हणजे ज्याला तिखट चालत नसेल त्याने तिखट कमी टाकायचं आणि ज्याला तिखट खूपच आवडतं स्पायसी त्याने खूपच जास्त टाकायचं. त्याला पाणी दिल्याचा ग्लास भरून. अशीच मदत करायची बरं का आईला. तुम्ही पण करताय ना तुमच्या आईला मदत? हो बोलायचं. काढावं लागेल. लाडू खाता का? लाडू लाडू देऊ. हा घेऊ दे ना, घेऊ दे ना. दे, घे ना. हा? हे बघा आपल्या आईने असं मसाला बनवलेला आहे. तसा तुम्ही पण करायचा आहे. मग आजची तुमची स्पेशल डिश हीच राहणार आहे ना? हे बघा आता कसं तेल सुटलंय. हा हो आता आपण काय करू त्याच्यामध्ये? काय? ही मटर सोललेली त्याच्यात घालू. अरे वा मला तर मटरची भाजी खूपच आवडते ग. आता हे परतून घेतलेले आपण फ्लावर ती पण घालू. हा आता आपण हे बटाटे परतून घेतलेले ते पण घालू. हो हे बघ. सग चला, जशी आपली आई करते तसं तुम्ही सुद्धा करा. हा बघा हे असे असं सगळं मटेरियल एक साथ करायचंय. हो हे बघ असे परतून घ्यायचं सगळं. छान खालीवर खालीवर करायचं. आणि अरे वा मला तर आत्ताच भूक लागली गाई. छान आहे पण ते सोलकढी. हो का? काय ग तुला पण भूक लागली? हा बरं ठीक आहे तू तिकडे जाऊन बस तुला मिळेल. ओके ओके हे बघ आता मी ते पाणी घालते बरं का. हो हो टाक पाणी. आपल्याला रेसिपी बनवायची. हा हो झालं दे पाणी. ज्यांना रस्याची बनवायची नसेल त्यांनी काय करायचं ग मग? सुक्की बनवायची. हे पाणी नाही टाकायचं त्याच्यात. नाही पण सुक्कीपेक्षा खूप रशाची छान. ऐकलं ना तुम्ही? जर तुम्हाला रश्याची नाही पाहिजे तर तुम्ही त्याच्यात पाणी नाही टाकायचं. आणि जर तुम्हाला रश्याची पाहिजे असेल तर सेम टू सेम आपल्या आईसारखी करा. आणि जर का तुम्ही ही रेसिपी जर घरी बनवली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा
की खूप छान भाजी झालेली आहे. कराल ना कमेंट? लय भारी झाली, लयच छान झाली ग. पण आपली आई बनवतीये स्वयंपाक, हे काही सोपं नाहीये. आपल्या आईच्या हातचं जेवण खाणं खूप मोठं भाग्य असतं. तर ही भाजी आपली तयार आहे. तयार झाली. आता तिला 15 मिनिटं शिजू द्यायचं. हे बघा, ही अशी भाजी आपली मस्त रस आहे, बघून घेऊ शकता तुम्ही. तुम्ही भातासंग खाऊ शकता, पोळी संग खाऊ शकता. हो, आता थोडी तुम्ही काम म्हणते आली का अजून आता फक्त एकच काम बाकी आहे, ती म्हणजे उकळी. उकळी आली की आपण खायला तयार. हो ना गायची? हो हो. आता ती एक उकळी आली का, कारण आपण परतून घेतलेलं असतं ना, हो. त्याला काय शिजायला वेळ लागत नाही, ते लगेच शिजून जातं. एक याच्यामध्ये शिजतं, 10 मिनिटामध्ये शिजून जातं. हो का? मग आता उद्या काय बनवणार? आता उद्या मी काय बनवणार आहे, तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय आवडतं, मी तसं बनवून दाखवतो तुम्हाला. हो, ऐकलं ना तुम्ही? जर तुम्हाला माझ्या आजीच्या हातची कोणती पण रेसिपी हवी असेल तर तुम्ही फक्त एक कमेंट करून बघा. आमची आजीबाई लगेच तुम्हाला ती रेसिपी करून देईल. एकदा ट्राय करा आणि कमेंटच्या सोबत लाईक आणि सबस्क्राईब तो होना ही चाहिए. काय मराठी बघ, शिजली का ग? किती मिनिटं झाले? फक्त 5 मिनिटं झाले ना. हो, हे बघ, आपला बटाटा शिजला. दाखव दाखव. अरे वा, मस्त. आणि आता मला खायला सुद्धा दे, मला खूप भूक लागली आहे. बघ बरं, टेस्ट करून बघ बरं, आपली भाजी कशी झाली. हो दे. अगं झाली की नाही अजून भाजी? मला खूप भूक लागली आहे. झाली ना? टेस्ट करते का? हो दे. काय सांगितलं मला? हो नका ना. घे चपाती. पाव. घे ना. खूप सुरेख झाली भाजी. तुम्ही ही अशी भाजी नक्कीच करा आणि एकदा टेस्ट करून खाऊन बघा.